नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 5 फेब्रुवारी आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो आजची आवक स्थिर आहे, 900-950 ची आवक आहे आज पण। तर मित्रांनो मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याच्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचे भाव सांगत असतो, तेवढे शेवटपर्यंत बघा। शेवटला सरासरी हायेस्ट लोएस्ट काय निघेल ते तुम्हाला कळाल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला भाव बघूया। मित्रांनो लिलाव चालू झालाय, पहिलीच लाईन आहे, पहिलीच गाडी बघू शकता तुम्ही। 55-60 ची साईज आहे। काय भाव गेला? 2114 रुपये जायले, 2114 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं, 2114 रुपये जायले। काल होते का? काल नव्हते। बरं, बियाणं कोणतं होतं त्याचं? दुकानचं। बरं ठीक, पुढं बघू। काय भाव गेलं? 2280 2280 रुपये जायले। बघू शकतो क्वालिटी, 2280 रुपये, 2280। कुठला आहे कांदा? एक रुपयाचा कांदा आहे, 2280 रुपये जायले। बियाणं कोणतं होतं त्याचं? चायना बियाणं आहे, चायनाचं बियाणं आहे। बघू शकतो 2280, 2280 रुपीज। पुढं बघू। गोल्टी काय भाव गेली? 1460 रुपये, 1460 रुपीज, 1460 रुपये। कुठली गोल्टी? शेलूपुरी का? बरं, याचं बियाणं कोणतं होतं? बरं बरं, पुढं बघू। काय भाव गेली गोल्टी? 1400 रुपये, 1400 रुपीज, 1400 रुपये। बघू शकतो 1400 रुपये। कुठली गोल्टी? देवरगावची गोल्टी आहे, 1400 रुपये जायले, 1400 रुपीज। पुढं बघू। इकडं कोण आहे? काय भाव गेला? 2140 रुपये, 2140 रुपये जायले। इकडं तुम्ही का? 2 मिनिटं बघा। 2140 रुपये जायले बघ तुम्ही, 2140 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं, अकराळेचा कांदा आहे। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोराचं बियाणं आहे। पुढं बघू। काय भाव गेला? 1400 रुपये। बघू शकतो गोल्टी आहे, 1400 रुपये, 1400 रुपीज। सगळं एक आहे ना? बर, कुठले? आडगाव। बर, पुढं बघू। काय भाव गेलं? 1500 रुपये झाले गोल्टी। बघू शकतो 1500 रुपये, 1500 रुपीज। कुठले? सोग्रस। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं, सोग्रसचा कांदा आहे। बघू शकतो। पुढं बघू। इकडं कोण आहे? बघ शकता तुम्ही गोल्टी आहे। हा, काय भाव गेलं? 1521 जायले, 1521 रुपीज। कुठले? भुत्याना। बर, काय भाव गेलो? 1690 रुपये। बघ तुम्ही गोल्ट आहे, 1690 जायले, 1690 रुपीज। कुठले? वडाळी भुई। बियाणं कोणतं होतं याचं? बरं, पुढं बघू। बघ गोल्टी काय भाव गेलं? 1350 रुपये, 1350 रुपीज। कुठले? किती? 1451 जायले, 1451 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं, 500। बियाणं कोणतं होतं त्याचं? दादा बियाणं कोणतं आहे याचं? बरं, घरगुती बियाणं आहे। पुढं बघू। खात काय भाव गेली दादा? 1000 रुपये, 1000 रुपये खात जायले। कुठले? चांदवड, 1000 रुपीज, चांदवडची खादे। पुढं बघू। काय भाव गेलं? 1850 रुपये। बघू शकतो 1850। कुठले रे? सोग्रस का? 1850 रुपये, 1850 रुपीज। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। बरं, गोल्टी काय भाव गेली? 1400 नारळी कांदा। बरं, नारळी बियाणं 1451 ना, 1451 रुपीज। कुठले? सोग्रस। बरं, पुढं बघू। 1700 रुपये, 1700 रुपीज, 1700 रुपये। कुठली गोल्टी? वालवे बियाणं कोणतं त्याचं?
घरगुती बियाणं आहे. वालवेचा कांदा आहे बघू शकतो. पुढं बघ. काय भाव गेलं? 1800 रुपये. 1800 रुपीज. 1800 रुपये बघू शकतो. कुठली? परतूल. बियाणं कोणतं होतं याचं? चायनाचं बियाणं आहे. चायना किंग. बर. परसूलचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1900. 1900 रुपीज. 1900 रुपये. कुठला आहे कांदा? बर. भरवीर. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बर. पुढं बघू. काय भाव गेलं? 1851. 1851 झाली. 1851 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाळी भुई. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. वडाळी भुईचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेला दादा? 1680 रुपये. 1680 रुपीज. कुठले दादा? पिंपळनेर. बरं. आणि बियाणं कोणतं होतं याचं? गावठी बियाणं आहे. पिंपळनेरचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 2026 रुपये. 2026 रुपीज. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. 2026. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. 2026 रुपये. 2026 रुपये. कुठला कांदा? बरं. चांदवड. पुढं बघू. कोण आहे? काय भाव गेलं? 2100 रुपये. बघू शकतो तुम्ही. मीडियम साईज आहे. 2100 रुपये. 2100 रुपीज. 2100 रुपये. कुठला आहे कांदा? वडाळी भुई. बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. वडाळी भुईचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेली गोल्टी? 1700. गोल्ट आहे. 1700 रुपये. 1700 रुपीज. 1700 रुपये. कुठले? भुतेना. बियाणं कोणतं होतं याचं? साधं बियाणं आहे. बरं. पुढं बघू. काय भाव गेलं काका? 1914. बघू शकतो तुम्ही. 1914. परसूल गाव. बियाणं कुठलं आहे याचं? घरगुती बियाणं आहे. परसूलचा कांदा आहे. 1914 रुपये. 1914 रुपीज. ओके. हे काय भाव गेलाय? का? 1952 रुपये. 1952 रुपये. 1952 रुपीज. कुठला आहे कांदा? शेलूपुरी. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं. 1952. 1952 रुपीज. पुढं बघू. काय भाव गेला? 1400 रुपये जाईल गोल्टी. 1400 रुपीज. कुठली गोल्टी? जोपूळ. बियाणं कोणतं होतं याचं? नारळ कांदा. बर. पुढं बघू. काय भाव गेलं? 914 रुपये. चोपडा आहे. बघू शकतो तुम्ही. 914 रुपये. 914 रुपीज. कुठले? पिंपळगाव. बर. पुढं बघू. काय भाव गेलो? 296. 2096 रुपये. 2096 रुपीज. कुठला आहे कांदा? छडवेल कोरडे. बियाणं कोणतं होतं दादा याचं? घरगुती बियाणं आहे. छडवेल कोरडेचं कांदा आहे. 2096 रुपये जाईल. पुढं बघू. काय भाव गेला? 1751. बघू शकतो तुम्ही. 1751 जाईल. 1751 रुपये. कुठला आहे कांदा? शेलूपुरी. बियाणं कोणतं होतं याचं? साधं बियाणं आहे. बरं. पुढे बघू. काय भाव गेला? 1880 रुपये. बघू शकतो तुम्ही. 1880 रुपये जाईल. 1880 रुपीज. कुठला आहे कांदा? दरसवाडीचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं. 1880. पुढे बघू. काय भाव गेलो? 2100 रुपये. बघू शकतो तुम्ही. 2100 रुपये जाईल. 2100 रुपीज. कुठले? सिंदवड. 2180 ना. 2180 रुपीज. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. आणि गोल्टी काय भाव गेली? 1200 फिक्स मध्ये लावले का? 1200 रुपये. 1200 रुपीज. बर. काका गोल्टी काय भाव गेली?
1499 म्हणजे 1500 रुपये झाले. 1500 रुपीज. कुठले काका? वडळी भुई. बर पुढे बघू. काय भाव गेला कांदा? 2041 रुपये. 2041. 2041 रुपीज. कुठला आहे कांदा? रानवड. बियाणं कोणतं दादाचं? घरगुती बियाणं आहे. रानवडचा कांदा आहे. 2041. 2041 रुपीज. पिंपळगाव कांदा मार्केट दादा. नाही यूट्यूबला सर्च करायचं. पुढं बघू. काय भाव गेलं? 2600 रुपये. 2600 रुपीज. 2600 रुपये. बघू शकतो तुम्ही. साईज आहे 55-60 ची साईज आहे. 2600 रुपये जाईल. कुठला आहे कांदा? कातरणे. कातरण्याचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही. बघू शकतो तुम्ही. 2600 रुपये. पुढं बघू. याचं बियाणं कोणतं बोलले तुम्ही? नारळी बियाणं आहे का? नारळी बियाणं आहे. बघू शकतो तुम्ही. पुढं बघू. काय भाव गेलो? 2200 रुपये. 2200 रुपये जाईल. 2200. कुठला आहे कांदा? कुठला आहे कांदा? कातरणे. बियाणं कोणतं होतं याचं? नारळी बियाणं आहे. कातरण्याचा कांदा आहे. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 2151 जाईल. 2151 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं. बियाणं कोणतं होतं याचं? नारळी बियाणं आहे. बरं. पुढं बघू. काय भाव गेलो? 2222 जाईल. बघू शकतो 2222 रुपये जाईल. 2200 रुपीज. 2222. कुठला होता कांदा? पिंपरी. सय्यद पिंपरी. बरं. आणि बियाणं कोणतं यायचं? घरगुती बियाणं. सय्यद पिंपरीचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेला दादा? 2114. 2114 रुपीज. 2114 रुपये. कुठला आहे कांदा? उर्दूळ. बियाणं कोणतं होतं दादा याचं? घरगुती बियाणं. उर्दूळचा कांदा आहे. पुढं बघू. शेवटचं ना गेला लाईनीचं. काय भाव गेलं? 2440. कलर आहे. घट कलर आहे. बघू शकतो. 2440 रुपये. कुठला आहे कांदा? रायपूर. आणि बियाणं? नारळी बियाणं आहे. बरं. रायपूरचा कांदा आहे. पुढं बघू.